नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे 14 नोव्हेंबर बालदिन या विषयावरती सुंदर मराठी निबंध. तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे 14 नोव्हेंबर बालदिन या विषयावरती सुंदर मराठी निबंध. लहान पाखरं पंख पसरती, लहान पाखरं पंख पसरती, स्वप्नांना देऊ उंच भरारी, स्वप्नांना देऊ उंच भरारी. चाचा नेहरूंच्या आठवणींनी, चाचा नेहरूंच्या आठवणींनी उजळली ही बालकांची दुनियादारी, उजळली ही बालकांची दुनियादारी. लहान पाखरं पंख पसरती, स्वप्नांना देऊ उंच भरारी. चाचा नेहरूंच्या आठवणींनी उजळली ही बालकांची दुनियादारी, उजळली ही बालकांची दुनियादारी. 14 नोव्हेंबर हा दिवस भारतात बालदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म झाला. त्यांना मुलं फार आवडायची. मुलांवर त्यांनी मनापासून प्रेम केल्यामुळे मुले त्यांना चाचा नेहरू म्हणत. त्यामुळे त्यांच्या जन्मदिवशी सर्वत्र बालदिन साजरा केला जातो. बालदिन हा फक्त आनंदाचा दिवस नसून तो बालकांच्या अधिकारांची आणि शिक्षणाच्या महत्त्वाची आठवण करून देणारा दिवस आहे. आजचा बालक म्हणजे उद्याचा नागरिक. म्हणूनच प्रत्येक मुलाला शिक्षण, आरोग्य, प्रेम आणि सुरक्षित वातावरण मिळाले पाहिजे. या दिवशी शाळांमध्ये विविध कार्यक्रम, खेळ, स्पर्धा, नाटिका आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. शिक्षक विद्यार्थ्यांवर प्रेमाने वागतात आणि मुलांनाही या दिवशी खास सन्मान मिळतो. अनेक ठिकाणी नेहरूंच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून त्यांना श्रद्धांजली दिली जाते. बालपणाचे दिवस गोड, बालपणाचे दिवस गोड,
चिंता नाही दुःखही थोडं, चिंता नाही दुःखही थोडं, खेळण्यातच आयुष्य फुलतं, खेळण्यातच आयुष्य फुलतं, हास्य फुलांनी जग उजळतं, हास्य फुलांनी जग उजळतं. बालपणाचे दिवस गोड, चिंता नाही दुःखही थोडं, खेळण्यातच आयुष्य फुलतं, हास्य फुलांनी जग उजळतं. नेहरूजींना वाटत होतं की प्रत्येक मुलाला शिकण्याची आणि वाढण्याची समान संधी मिळाली पाहिजे. त्यांनी शिक्षण, विज्ञान आणि प्रगतीचा पाया मजबूत करण्यासाठी अनेक संस्था सुरू केल्या. आज त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आपणही मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मुले मोबाईल आणि स्क्रीनच्या जाळ्यात अडकत चालली आहेत. त्यामुळे पालकांनी आणि शिक्षकांनी त्यांच्यातील सर्जनशीलता, संस्कार आणि समाज भावना वाढवण्यावर भर द्यायला हवा. ज्ञानदीप पेटवा मनामध्ये, ज्ञानदीप पेटवा मनामध्ये, उजळू दे प्रत्येक जीवन, उजळू दे प्रत्येक जीवन. बालकांच्या हसऱ्या चेहऱ्यातून, बालकांच्या हसऱ्या चेहऱ्यातून उमटू दे भारताचं स्वप्न, उमटू दे भारताचं स्वप्न. ज्ञानदीप पेटवा मनामध्ये, उजळू दे प्रत्येक जीवन. बालकांच्या हसऱ्या चेहऱ्यातून उमटू दे भारताचं स्वप्न, उमटू दे भारताचं स्वप्न. बालदिन आपल्याला आठवण करून देतो की प्रत्येक मूल हे देशाचं भविष्य आणि देवाचा सुंदर आविष्कार आहे. त्यांचे बालपण सुरक्षित, आनंदी आणि प्रेरणादायी असले पाहिजे. आपण प्रत्येकाने आपल्या कृतीतून त्यांच्यासाठी प्रेम, प्रोत्साहन आणि संरक्षण दिले पाहिजे. फुलांसारखी बाल उमलू दे, फुलांसारखी बाल उमलू दे, प्रेमाने जग सजू दे, प्रेमाने जग सजू दे. नेहरूंच्या विचारांनी भारत, नेहरूंच्या विचारांनी भारत उज्ज्वल भविष्यात नटू दे, उज्ज्वल भविष्यात नटू दे. फुलांसारखी बाल उमलू दे, प्रेमाने जग सजू दे. नेहरूंच्या विचारांनी भारत उज्ज्वल भविष्यात नटू दे. धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा.
म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील। थँक्यू। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयांवरती। धन्यवाद।